नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमची पण ही तक्रार आहे का की कष्ट तर खूप करता, पैसे पण येतात, पण ते हातात टिकत नाही. महिन्याच्या अखेरीस खिशात काहीच उरत नाही. जर असं होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज मी तुम्हाला असा एक प्राचीन आणि शास्त्रोक्त उपाय सांगणार आहे, जो केल्याने तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहील आणि पैशांची आवक वाढेल. अनेकदा आपल्या घरातील काही वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जेमुळे पैसा पाण्यासारखा वाहून जातो. आपण कमवतो भरपूर, पण दवाखाना किंवा नको असलेल्या कामात तो खर्च होतो. यालाच अलक्ष्मीचा वास म्हणतात. तर यावर उपाय काय आहे? हा उपाय तुम्हाला कोणत्याही गुरुवारी करायचा आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा. तुमच्या देव्हाऱ्यात महालक्ष्मी आणि विष्णू देवासमोर तुपाचा दिवा लावा. आता एक छोटा पिवळा कपडा घ्या. त्यात 1 रुपयाचं नाणं, थोडी हळद आणि 5 पिवळ्या कवड्या ठेवा. जर कवड्या नसतील तर साधी सुपारी देखील चालेल. हा छोटा पोटला तयार करून ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा पोटला तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत, जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवून द्या. मित्रांनो, पिवळा रंग आणि कवड्या विष्णुदेवाला अतिशय प्रिय आहेत. जिथे विष्णूचा मान असतो तिथे लक्ष्मी प्रसन्न होऊन स्थिर राहते. हा उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचे विनाकारण होणारे खर्च थांबले आहेत आणि पैशांचे नवीन मार्ग मोकळे झाले आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच प्रभावी उपाय तुम्हाला रोज पाहायला मिळतील. चला तर मग, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.